मुर्धा वर्सेस NS भाईंदर 10:35 पहिला चेंडू या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज तयार मिस्टर रत्नाकर पाटील. स्ट्राइक एंडला आपण त्या ठिकाणी पाहतोय टीम कॅप्टन मिस्टर ॲलन. पहिला चेंडू फेस करताना पहिला चेंडू ऑफ साईडला कट केलाय. पॉइंट रिझन मध्ये त्या ठिकाणी प्रशांत भोईर चेंडूला फील्ड करतोय. एक धाव मिळणार. ॲलन कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट पुढे आलाय खेळण्यासाठी. एक बेस्ट ओपनर बॅटर आणि नक्कीच हे मैदान NS टीमसाठी नौकं नाही आहे, कारण या मैदानावर अंतिम फेरी खेळणारा हा संघ आहे. लक्षात ठेवा कशा प्रकारे मॅचेस या मैदानावर जिंकल्या होत्या हे विसरता कामा नाही आहे. तर एका साईडला जोनस ज्या खेळाडूच्या खात्यावर 40+ क्रिकेटमध्ये आतापर्यंत 2 अर्धशतकं आहेत. सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम ज्या खेळाडूच्या नावावर आहे तो मिस्टर जोनस हा मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडवर. तर एका साईडला अनुभवी गोलंदाज रत्नाकर पाटील ज्यांनी भरपूर उन्हाळे पावसाळे 40+ क्रिकेटचे अगदी जवळून पाहिले आहेत तो गोलंदाज. ऑन साईडला पहिल्या चेंडूवर रत्नाकर पाटलांच्या अगेन्स्ट जोनसच्या बॅटमधून येतोय हा मास्टर स्ट्रोक षटकार. 6 धावा. थँक्यू. एका साईडला वुमन प्रीमियर लीग देखील सुरू आहे आणि नक्कीच काय गाणं वाजलं गेलं आमच्या DJ कडून. एक ते टायटल सॉन्ग इंडियन प्रीमियर लीगचं. आणि सध्याच्या घडीला एका साईडला आपण ISPL लीग देखील पाहतोय, इंडियन स्ट्रीक प्रीमियर लीग. तर एका साईडला आपण WPL लीग. पुन्हा एकदा त्याच दिशेनं स्लॉट मध्ये असणाऱ्या चेंडू सरळ पाठवून दिला लॉर्ड मध्ये. हा षटकार. चोपन्न चेंडू मध्ये 164 धावांचा विक्रम या खेळाडूच्या खात्यावर आहे. लक्षात ठेवा तो जोनस या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये रुद्र रूप धारण करतोय. तिसऱ्या प्रयत्नात होता यावेळेस इंटू द गॅप मध्ये चेंडूला खेळले गेले. डीप स्क्वेअरला रिझन मध्ये चेंडूला स्टॉप करतोय. त्या ठिकाणी कुमार आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. फक्त सिंगल मिळणार. धावसंख्या फळकावर झाली आहे NS भाईंदर या टीमची 14 धावा. काय 2 फटके सरळ बॅटनं म्हणतात ना, सीधी बॅट नो बकवास. जोनसच्या बॅटमधून आपण 2 मास्टर स्ट्रोक पाहिले. रत्नाकर पाटील ज्याला मॅजिकल बॉलर्स नेहमीच म्हटलं जातं त्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट मात्र हे 2 षटकार ठोकले गेले. प्लेसमेंट बुद्धिमत्तेचा क्रिकेट, योग्य क्रिकेट, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, संधी होती त्या ठिकाणी. मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळायचं होतं, कारण ज्याप्रमाणे जोनस आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय या जोनसला आपल्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. आणि त्याच प्रयत्नामध्ये मात्र या सिंगलसाठी हा प्रयत्न होता ॲलन यांचा. मात्र जो चेंडू व्यवस्थित फील्ड देखील झाला होता रत्नाकरकडून, डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित पंच थोडेसे टेन्शनमध्ये आले असते. क्रुशल मुवमेंट कदाचित त्या ठिकाणी पाहायला मिळू शकला असता. जोनसची विकेट सिंगल क्विकली पूर्ण केला गेला. धावसंख्या झाली आहे फलकावरती म्हणजेच 15. अनेक सन्मान या ठिकाणी प्रत्येक वर्षी होत राहिलेत, होणार आहेत. लक्षात ठेवा प्रत्येक अतिथींचा या ठिकाणी आदर सत्कार हा केला. पुन्हा एकदा हा जवळ जवळ रत्नाकरच्या अगेन्स्ट तिसरा षटकार. थँक्यू. DJ मुर्द्याच्या मैदानावर झळकावलेलं अर्धशतक NS भाईंदरच्या त्या अवर लेडी ऑफ नाझरे चर्चचं मैदान. 164 धावा कोणीही विसरू शकणार नाहीये. 153 धावांचा विक्रम लाला माची ज्यानं पाचगणीच्या मैदानावर रचला होता, लिहिला होता, तो 153 धावांचा विक्रम मोडत काढला स्वतःच्या होम ग्राउंडवर, स्वतःच्या घरच्या स्पर्धेमध्ये जोनसनं. 54 चेंडूंचा सामना केला होता, त्याच्यामध्ये 164 धावा कुठल्या होत्या. त्याचप्रमाणे आपण आत्ता देखील तशाच प्रकारे बॅटिंग पाहतोय. अनेक मैदानं गाजवलेत,
मग ते ओळा स्पोर्ट्स ओळ्याचं मैदान असू द्या किंवा एन एस भाईंदरचं मैदान असू द्या, मुर्द्याचं मैदान असू द्या किंवा जवळजवळ मी तर म्हणेल आर के मोरवा मैदान असू द्या, अनेक मैदानात गाजवणारा खेळाडू मिस्टर जोनस मैदानाच्या आतमध्ये रुद्ररूप धारण करताना 4 चेंडूचा सामना केला आणि 4 चेंडूमध्ये या ठिकाणी 19 धावा बनवल्या जोनसनं आपल्या टीमसाठी. धावसंख्या आहे टीमची ती तब्बल 21 विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर. पहिले षटक या ठिकाणी संपलंय. मात्र या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे बघा, या मैदानावर आपण 2 अर्धशतक खेळी पाहिलेत कुंदन. एक म्हणजे मॅन फ्रॉम गुडबंदर मिस्टर अजिंक्य तरे ज्यांना पाणजू टीमच्या अगेन्स्ट झळकावलेलं अर्धशतक, आणि एका साईडला मॅन फ्रॉम जुचंद्र मिस्टर प्रफुल्ल पाटील ज्यांना ओमब्रमध्ये गोडदेव टीमच्या अगेन्स्ट झळकावलेलं अर्धशतक. ही 2 हाफ सेंचुरीज आपण या मैदानावर पाहिल्यात. गोलंदाज यावेळेस 35 इयर ओल्ड मिस्टर गुरु. फुल टॉस आहे, क्रॉस बॅट स्ट्रोक आहे, डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी, मिड विकेट डीपला सिंगल मिळणार. गुरु म्हटलं तर एक चांगला स्विंग गोलंदाज आहे. अनेक मॅचेसमध्ये आपण त्याची गोलंदाजी पाहिलंय आणि व्हेरिएशन आहे. एक तर नक्कीच गुरुच्या विषयी इतकंच म्हणणार मी की एक तर क्वालिटी आणि क्वांटिटी राखणार हा गोलंदाज आहे गुरु. मात्र जोनस सारख्या खेळाडू समोर कशा प्रकारे आपली गुणवत्ता सिद्ध करणारा गोलंदाज, कारण सुरुवातीच्याच पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा कुठल्या गेल्या. या ठिकाणी आपण पाहिलं पहिली मॅच मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ऑन द राईट चेंडूला खेळला गेलाय, लॉंग ऑन डीपला त्या ठिकाणी फिल्डर आहे धनेश. एकदा वेगाने पूर्ण केला, डबलचा कॉल. थ्रो तितकासा चांगला पाहायला मिळत नाहीये. 2 धावा देखील मिळतील. अपेक्षा हीच असेल जे एक पर्व गाजवलं होतं एन एस भाईंदर या टीमनं. लक्षात ठेवा, अनेक मोठमोठ्या बलाढ्य संघांना याच मैदानावर पराभूत केलं होतं आणि आस्किंग फास्किंग या गाण्यावर ज्या टीमनं डान्स केला होता तोच संघ एन एस भाईंदर संघ तुम्हाला पहिलीच मॅच खेळताना पाहायला मिळतो मित्रांनो. रॉड्रिक्स कदाचित लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील, त्यांचा आपण डान्स या ठिकाणी पाहिला होता ज्यावेळेस नक्कीच एन एस टीम या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये पोहोचली होती. फुल टॉस आहे, फटका फसलाय, मात्र गॅप देखील तिथे शोधलाय जोनसनं. वाईडिश लॉंग ऑनच्या भल्या मोठ्या गॅप मधून चेंडू फरार. 4 धावा. थँक्यू. नवघरचं मैदान, बादशाह क्रीडा संकुलन, अनेक इतिहास या मैदानावर रचले आहेत, लिहिले गेले आहेत. ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची खास ओळख आहे. लक्षात ठेवा, सर्वात जुनं मैदान असं या मैदानाला म्हटलं जातं मित्रांनो. आणि या मैदानावर आणि या व्यासपीठावर एक वैशिष्ट्य तुम्हाला मी आवर्जून सांगेल. यावेळेस सरळ बॅटनं साईड स्क्रीनच्या अगदी समोर ठोकलेला हा जवळजवळ जोनसच्या बॅट मधून येतोय 4था षटकार. थँक्यू डीजे भाया. एक वेगळी स्ट्रॅटर्जी ना या ठिकाणी एन एस भाईंदर संघ खेळतोय बघा. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच होतं आणि त्या पॉवर प्ले षटकाचा पॉवरफुल उपयोग करून घेतला. आणि यावेळेस देखील षटक क्रमांक 2, 35 इयर ओल्ड. बऱ्याचदा आपण पाहिलंय की 35 वयोगटाच्या गोलंदाजाला अनेक खेळाडू सांभाळून खेळत आहेत, मात्र यावेळेस देखील चांगली फटकेबाजी. इनसाइड आउटचा फटका आहे, ऑफ साईडला चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. प्रशांत भोईरला अडवण्याचा प्रयत्न करतोय, पायाने चेंडूला स्टॉप केलंय, मात्र 2 धावा काही प्रशांत थांबवू शकला नाहीये. या दुहेरी धावेने संघ पोहोचतोय एन एस भाईंदर तब्बल 36 या धावसंख्येवर. 1.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. एक मोठा धाव फलक कदाचित ज्या वेगानं एन एस भाईंदर संघ खेळतोय, एक अंदाज जर वर्तवायचा गेला तर जवळपास 70 ते 80 धावा या फलकावर येऊ शकतील. लेटकटचा फटका आहे, चेंडूची दिशा पाहिली, लाईन पाहिली, त्यानंतर आपल्या बॅटचा फेस ओपन केला. शॉट थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडूला फील्ड केले गेले राजू मार्फत. 1 धाव इथे मिळणार. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि फलकावर धावा लावलेल्या आहेत एन एस भाईंदर या टीमनं विदाउट लॉस. 37 जवळजवळ 18.50 हा जवळपास आपण करंट रन रेट पाहतोय. या वळूया आपण शुभ सन्मानाच्या दिशेनं. डिका स्पोर्ट्स कॅमेरामॅन मुख्य व्यासपीठ जे आहे ते आप फोकस करो. आदरणीय सन्माननीय देवीदासजी पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा शुभारंभ पार पाडला.
त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. नवघर मास्टर्स टीम कॅप्टन गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते. वेलकम दादा, तुमचं हार्दिक स्वागत आहे. आणि आपलं योगदान जे आहे ते खूप मोलाचं ठरलं आहे आमच्या या स्पर्धेमध्ये. धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय प्रशांतजी पाटील साहेब, ज्यांचा हातभार नेहमीच या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असतात, राही असू द्या, त्यानंतर म्हणायचं गेलं तर गोडदेव असू द्या, सर्व स्पर्धांमध्ये ज्यांचा हातभार 40+ क्रिकेटमध्ये नेहमीच लागला गेलेला आहे. अगदी क्रिकेटच्या जवळीकची चाहते सन्माननीय प्रशांतजी मधुकर पाटील यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी नवघर मास्टर्स यांच्या वतीने केला जातोय. दादा वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. कॅमेरामॅन मुख्य व्यासपीठ जरा प्लीज कव्हर करा. वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि आपलं योगदान या स्पर्धेसाठी आमच्यासाठी नक्कीच मोलाचं ठरलं आहे, त्याबद्दल आपला विशेष आभार नवघर मास्टर्स टीमच्या वतीनं. धन्यवाद, थँक्यू. चला या वळूया आपण मॅचच्या दिशेनं. धावसंख्या आपण पाहतो तब्बल 41 धावा, 41 विदाउट लॉस. कदाचित एक आणखीन एक चांगली भागीदारी या ठिकाणी पाहायला मिळेल. ऑन साईडला फटका तितकासा प्रॉमिसिंग नाहीये. एक धाव तर वेगानं पूर्ण केले. डीप मध्ये जवळपास मिड विकेटीजर मध्ये जवळ मी तर म्हणेल गुरु होता, मात्र त्याला यायला वेळ लागला, चेंडू उचलायला वेळ लागला. या काळामध्ये 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या त्या जोनसनं. धावसंख्या झाल्या आहे ती म्हणजे तब्बल 41, 43 माफ करा 43. त्याच्यामध्ये बघा ॲलनच्या नावावर फक्त आणि फक्त 3 धावा आहेत. ओव्हरऑल ज्या टोटल धावसंख्या आपण जी पाहतोय ती संपूर्ण जोनसच्या खात्यावर आहे. लालामाची बेस्ट बॅटल. एका साईडला मुर्द्याचा स्टार खेळाडू तर एका साईडला भाईंदरचा स्टार खेळाडू. डेड ऑन स्पॉटचा बॉल आहे. अगदी कोळवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय चेंडूला. ऑफ साईडला कव्हरच्या दिशेने चेंडूला फील्ड केला प्रशांतनं. फक्त सिंगल डबल चेंडू हातामध्ये ठेवला आणि याचा फायदा उचलला जोनसनं. चतुर आणि धूर्त असा खेळाडू आहे. लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चुका करणार त्या वेळेस त्या चुकांना त्या ठिकाणी माफी दिली जाणार नाहीये. बघा सिंगल अगदी आरामात त्या ठिकाणी पूर्ण केला होता. प्रचंड थोडा वेळ हातामध्ये चेंडू ठेवला आणि याचा फायदा उचलला जोनसनं. या 2 धावा लगेचच पळून काढल्या गेल्या. धावसंख्या झाली एन.एस. भाईंदर या टीमची तब्बल 45 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. वर लेडी ऑफ नाझरेथ चर्चचं मैदान नक्कीच जर आपण पाहिलं तर ते देखील मैदान एक नामांकित मैदान आहे. ते देखील ऐतिहासिक मैदान आहे. भरपूर पूर्वी मोठमोठ्या स्पर्धा या मीरा भाईंदर परिसरामध्ये व्हायच्या, त्या वर लेडी ऑफ नाझरेथ चर्चमध्येच व्हायच्या, हे लक्षात ठेवा. शॉर्ट बॉल बॅकफुट जाऊन चेंडूला खेळायचं होतं, मिस केला हा चेंडू. 1 धाव या ठिकाणी मिळणार जोनसला. वेट फॉर द अंपायर सिग्नल. मिस्टर अशोक राऊत स्ट्राईक पंच. पायचा इशारा होतोय पंच अशोक राऊत यांचा. नवघरचा हा खेळाडू आहे अशोक राऊत. एक काळ गाजवणारा खेळाडू आहे. ज्या ठिकाणी नारंगीला जी स्पर्धा होती अजूनही माझ्या डोळ्यासमोर ते सगळं चित्र आहे. जवळपास त्या ठिकाणी अशोक राऊत पडला, मात्र अशोक राऊत त्या ठिकाणी पडला नाहीये. मी नेहमीच म्हणतोय की त्या ठिकाणी नवघर संघ पडला गेला, कारण जबर दुखापतमुळे नक्कीच नवघर संघामधून थोडासा बाहेर फेकला गेला अशोक राऊत. आणि त्यानंतर भरपूर काही बॅड पॅच ह्या नवघर संघासमोर आले होते. मात्र आता सध्याच्या घडीला 5 वर्षानं पदार्पण केलं या टीमनं पुन्हा एकदा. प्लेसमेंट अगोदर डोक्यामध्ये आकडा फिट केलाय की मला सिंगल खेळायचं आहे. या स्ट्रॅटर्जीने खेळायचा प्रयत्न होता ॲलनचा. स्ट्राईक मला जोनसला द्यायची आहे, सिंगल काढायचं आहे. आणि लक्षात ठेवा, क्रिकेट तुम्ही ठरवून खेळू शकत नाहीये. ही सगळ्यात मोठी चुकी. पहिली विकेट डाऊन एन.एस. बाय द टीम कॅप्टन मिस्टर जोनस. बॅक टू द पॅव्हलियन. आउट. ॲलन येस ॲलन. बोल महेंद्र. अरे सांगतो त्याला, मला पण 2-3 फोन झाले, त्याला काय समजत नाही. काय करशील तुम्हाला सांग. हाँ बोलतो ये आवाज का देख कॉलर है मेरे को, आवाज ही नहीं आ रहा है कमेंट्री का. बघ ना आवाज त्याचा आहे ना.
धावसंख्या झाली आहे ती तब्बल 46-46. शॉर्ट बॉल आहे, बॅकफुटला जाऊन चेंडूला ऑन साईडला टर्न केलंय. डीप स्क्वेअर लेगच्या रिझर्व्ह चेंडूला उचलण्यासाठी कुमार वेगाने आलाय. स्ट्राईक एंडला थ्रो दिलाय. थोडीशी ही जी धाव होती ती नक्कीच धोकादायक धाव होती. रिक्स घेतली, धोका पत्करला केनीनं. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. धावा पुढे सरकत आहेत. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 48. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय. 48 धावा पळकावर. त्याच्यामध्ये आपण पाहिलं ॲलननं जवळपास आपल्या टीमसाठी 5 धावा बनवल्या. 48 झालेत बघा दीपक सर, 48 बोलतात. म्हणजे ओव्हरऑल जर आपण हा स्कोरबोर्ड चेक केला तर ॲलनच्या 5 धावा, त्यानंतर केनमार्कच्या 2 धावा आणि बाईटची 1 धाव सोडली, म्हणजे 8 धावा जर याच्यातून मायनस केल्या तर ओव्हरऑल जो टोटल स्कोर जो आहे हा जवळपास 40 धावांचा जो आलेख आहे हा जोनसच्या खात्यावरचा आहे. जे आता कदाचित इतका आपण अंदाज वर्तवू शकतोय की या सीझन मधील पहिलं अर्धशतक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकेल का. 2 अर्धशतक आपण या ठिकाणी पाहिले. ज्यावेळेस जे क्रॉस विकेट होतं, उभं ज्यावेळेस खेळपट्टी होती, ही देखील तुम्हाला मी आठवण करून देतोय. नवघर्ष टीम ज्यावेळेस आपली उभी खेळपट्टी होती त्यावेळेस ती 2 अर्धशतक आपण पाहिली होती. जोनस स्ट्राईक एंडवर. धावा झाल्यात 48. षटक क्रमांक आपण पाहू शकाल त्या ठिकाणी प्रशांत येतोय 4था तळण्यासाठी. फुल टॉस आहे. आडव्या बॅटनं चेंडूला खेळले गेले. चेंडूचं बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपला अंगाने चेंडूला अडवले राजूनं. 2 धावा झाल्या आहेत. 42 फॉर जोनस. 42 धावसंख्येवर खेळाडू खेळतोय आणि टीम पोचते तब्बल 50 या धावसंख्येवर. सांघिक अर्धशतक एन एस बाय द टीमचं फलकावर लागलं गेलंय. ऑन साईडला यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला पाठवून दिले जवळ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. फिफ्टी 56. तर या ठिकाणी नक्कीच 50 धावा. एकदा टाळ्या वाजवा मित्रांनो जोनस साठी. हा अर्धशतक, पहिलं अर्धशतक या सीझन मधील पहिलं अर्धशतक जोनस बादशाह क्रीडा संकुलनामध्ये झळकावतोय मित्रांनो. आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअर मध्ये तिसरं, मात्र या सीझन मधील या मालिकेमधील पहिलं अर्धशतक या ठिकाणी जोनसच्या बॅटमध्ये. एकदा बॅट वर करायचे जोनस. खूप जबरदस्त बॅटिंग आणि हे अर्धशतक पूर्ण करताना तब्बल जर विचार केला आपण तर 15 चेंडूंचा सामना केला आणि या 15 चेंडूमध्ये जवळजवळ 5 उत्तुंग षटकार जोनसनं ठोकलेत. 15 चेंडू आणि 50 धावा जोनस यांच्या खात्यावर लिहिल्या गेलेत. पहिलं अर्धशतक 40+ क्रिकेटमधील झलकावला गेला. यावेळेस देखील थांबायचं नाव नाही. मिस्टर मी स्टोक खेळलाय, फटका फसलाय. जी संधी निर्माण केली होती गोलंदाज प्रशांत भोईरनं, त्या संधीचं सोनं करता आलं नाही योगेशला. कॅच ड्रॉप प्लस मिळतील या 4 धावा. चौकार. अफलातून बॅटिंग. खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर मी जमिनीवरचा प्रवास करणार नाहीये. मी फ्लाईटची तिकीट काढून आलोय आणि मी फ्लाईटनंच त्या ठिकाणी पोहोचणार ज्या ठिकाणी मला पोहोचायचंय. टार्गेट किती आहे, काय माइंडसेट केलं जाय 70-80. मात्र ज्या दिशेनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, नक्कीच एक अंदाज जर वर्तवायचा गेला तर कदाचित 80+ किंवा 80 किंवा 80च्या पलीकडे हा आकडा मुर्दा टीमच्या समोर येऊ शकेल. वापसी करावी लागेल मुर्दा संघाला, कारण आतापर्यंत कुठलाही गोलंदाज श्रेष्ठ ठरला नाहीये. प्रत्येक गोलंदाजानं धावा खर्च केले आहेत.
फुलटॉस आहे पुन्हा एकदा. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं उंची कमी पडले त्या ठिकाणी राजू यांची. चेंडू देखील त्याच्या अगदी मस्तकाच्या वरून निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. (58) फ्रॉम जोनस. 58 वैयक्तिक धावसंख्या जोनस यांची आणि संघाची धावसंख्या आहे ती तब्बल 64. काय बॅटिंग सुरू आहे. कदाचित आणखीन एक नवा विक्रम कदाचित या मैदानावर लिहिला जाईल का. जवळपास 73 धावांची इनिंग. कदाचित तो विक्रम या ठिकाणी मोडला जाईल. जो विक्रम आहे प्रवीण गावड मॅन फ्रॉम नारंगी या खेळाडूच्या नावावर. एका इनिंग मध्ये ज्याने 73 धावा कुठल्या होत्या तो विक्रम कदाचित जोनस या ठिकाणी मोडून काढणार. धावसंख्येचा आलेख वाढलाय. एन एस भाईंदर टीम पोहोचते तब्बल 70 या धावसंख्येवर आणि जोनस पोहोचतोय तो तब्बल 64 या धावसंख्येवर. अफलातून बॅटिंग जोनस. जवळजवळ 70 धावा त्याच्यामध्ये 64 धावा या जोनसच्या आहेत. 73 धावसंख्येचा हायेस्ट स्कोर आहे मॅन फ्रॉम नारंगी मिस्टर प्रवीण गावड ज्यानं जवळजवळ तो इतिहास रचला होता. एका इनिंग मध्ये 73 धावा कुठल्या होत्या आणि कदाचित तो 73 धावांचा विक्रम या मालिकेमध्ये तुटला जाईल. 64 झालेत. फक्त जवळपास अजून 10 धावा जोनसला बनवायचे आहेत. इथे या शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावा जोनसनं बनवल्या तर एक नवा इतिहास या ठिकाणी लिहिला जाईल जोनस यांच्या नावावर. या मालिकेमधील या सीझन मधील पहिलं अर्धशतक जोनसनं झलकावलंय. मात्र इथून हाच प्रयत्न असेल की जो कायमस्वरूपी जो रेकॉर्ड आहे जवळपास 73 धावांचा प्रवीण गावड यांचा तो रेकॉर्ड या ठिकाणी तोडण्याचं काम कदाचित जोनस करणार. 723 धावांच्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल सध्याच्या घडीला मॅन फ्रॉम घोडबंदर अलंकार तरे नक्कीच करतोय. एक जबरदस्त बॅटिंग फॉर्म सध्याच्या घडीला अलंकार तरे यांचा आहे. मात्र एक नवा इतिहास एक नवा अध्याय कदाचित या खेळाडूच्या बॅटमधून लिहिला जाईल. 70 धावा झाल्यात गोलंदाजी ट्रॅकवर त्या ठिकाणी मिस्टर योगेश. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. या ठिकाणी धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त 2 धावा. डिक्लेअर झोन आहे. केनमार्क तुला राहावं लागेल स्ट्राईकवर. बहात्तर धावा झाल्यात. थोडीच फलंदाजी मी म्हणे मुर्दा टीम मध्ये देखील आहे. आज जरी नयन मात्रे नसते तरी मात्र आज लालाला चांगली बॅटिंग करावी लागेल त्या ठिकाणी. कुमारला चांगला एक आपला मी म्हणे परफॉर्मन्स दाखवावा लागेल सिद्ध करावा लागेल या मैदानावर स्वतःला. शॉर्ट बॉल आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळला गेला. स्क्वेअर लेग डीपला चेंडू निघून जातो. 1 धाव फक्त इथे मिळेल. चेंडू शिल्लक आहेत ते 4. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 73. इथे जर 10 धावा बनवल्या या खेळाडूनं कारण जवळपास 73 धावांचा तो विक्रम आहे. 10 धावा इथे बनवल्या तर जोनस पोहोचेल तब्बल 74 धावसंख्येवर आणि प्रवीण गावड यांचा तो विक्रम या ठिकाणी मोडला जाईल. या वेळेस फुल टॉस आणि काय घडले त्या ठिकाणी. 1 धाव तर मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. काय या 2 धावा मिळतील का. दुसऱ्याचा प्रयत्न होतो त्या ठिकाणी मात्र नॉन स्ट्राईक एंडला त्या ठिकाणी केनमार्क या ठिकाणी बाद होतोय. डीआरएस फक्त एकच आहे ना तो क्रुशियल मोमेंटलाच आहे ना. नो साठी देणं तर मग दिला का नंतर मग तुम्हाला डीआरएस मिळणार नाही. डीआरएस मग आपण कंटिन्यू प्लस मग तुमचं काय इच्छा मग तुम्हाला नंतर डीआरएस नाही मिळायचा. बघ त्यांना इच्छा त्यांनी चेक करायचं आहे. नो विकेट साठी थर्ड अंपायर आहे. विकेट साठी आहे.
DRS बघा या बॉलसाठी DRS नाही मिळणार, फक्त विकेटसाठी DRS असेल. विकेटसाठी DRS तुम्ही घेऊ शकता क्रुशियल मोमेंटमध्ये. केन मार्क बाद होतोय, एक धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. धावा झाल्या त्या 74. यावेळेस देखील एक धाव तर वेगाने पूर्ण केल्या. डबलचा कॉल त्या ठिकाणी देतोय. 2 धावा इथे मिळतील. NS भाईंदर टीम पोहोचते तब्बल 76 या धावसंख्येवर. 67 धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय. चेंडू शिल्लक आहे 2. या 2 चेंडूमध्ये जर 7 धावा केल्या या खेळाडूनं तर तो विक्रम लिहिला जाईल. मात्र चांगली गोलंदाजी योगेशचं मी कौतुक करेल, कारण आतापर्यंत एक नामांकित खेळाडूला मात्र त्यांनी जागेवर स्थिर ठेवले योगेशनं. गुड बॉलिंग योगेश. वापसी करणं गरजेचं आहे, मात्र अंतिम षटकामध्ये मी तर म्हणेल मुर्धा टीमनं वापसी केली. पुन्हा एकदा डेड ऑन स्पॉटचा बॉल आहे. यावेळी देखील चांगला चेंडू टाकला गेला. एक धाव इथे पूर्ण होते. डबलचा कॉल. स्ट्राईक एंडला थ्रो दिला जातोय. अचूक थ्रो आहे आणि या ठिकाणी मात्र फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय. प्रयत्न हाच होता मॅन फ्रॉम नारंगी मिस्टर प्रवीण गावण यांचा विक्रम तोडण्याचा, मात्र तो प्रयत्न नक्कीच या ठिकाणी पडला गेला. मात्र अफलातून बॅटिंग, एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात जोनससाठी. अफलातून बॅटिंग जोनसनं आपल्या टीमसाठी केले आहे. धावसंख्या टीमची झाली 77 आणि जोनस वैयक्तिक धावा तुम्ही पाहू शकाल 68 धावसंख्येवर बाद झालाय. चेंडू द्यायचा आहे. एक चेंडू बाकी आहे. न्यू बॅटर स्ट्राईक एंडवर त्या ठिकाणी मिस्टर राकेश येतोय. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. 68 धावा कुठल्या जोनसनं. अफलातून बॅटिंग या मैदानावर जोनसनं केली. आणि बघा पहिली मॅच सुरू आहे, म्हणतात ना की पहिला सामना थोडंसं जर आपण पहिला ड्यू फॅक्टर असतोय, चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये. मला जोनसनं दाखवून दिलंय की चेंडू ट्रॅव्हल देखील होतोय आणि चांगल्या प्रकारे चेंडूला मी ट्रॅव्हल देखील करू शकतोय. अवांतर धावेचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. एक धाव इथे मिळणार. मग लालाचं कौतुक, कारण यावेळेस पूर्ण कल्पना होती की ती विकेट खूप मौल्यवान होती जोनस यांची आणि त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला थ्रो लालानं दिला. बॅट चेंज, चांगलं चांगलं यशरक्षण. वेल डन भाऊ. काय चेंडूला स्टॉप केलंय, अन्यथा हा चेंडू नक्कीच 2 धावांसाठी जाऊ शकला असता. अंतिम चेंडूवर देखील या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात राकेश हा बाद होतोय. NS भाईंदर संघ थांबतोय 68 या धावसंख्येवर आणि 78 या धावसंख्येवर, माफ करा 78 या धावसंख्येवर. आणि 79 धावा विजयासाठी दिल्या जातील मुर्धा टीमला.